जय हिंद. मी बुस्टर उमेश पाटील ह्या ऑनलाईन सेशन मध्ये मी तुमचं स्वागत करत आहे. जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच तुम्ही सबस्क्राईब करा. ठीक आहे. आज आपण पाहणार आहोत कंबाईन 2 फेब्रुवारी 2025 रोजी जी झालेली एक्झाम आहे त्याचं थोडं अनालिसिस. बऱ्याच चॅनल्सवर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने अनालिसिस करून दाखवलेलं आहे. मी वेगळं काही न करता तुमच्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजेल अशा गणिती भाषेमध्ये, अशा बुद्धिमत्ते भाषेमध्ये बुस्टर रूपी तुम्हाला हे समजून सांगणार आहे. लक्षात येईल. तर चला तर आपण ह्या सेशनला चालू करूया. ह्या सेशन मध्ये आपण काही प्रश्न सॉल्व्ह करणार, पुढे काही प्रश्न असे 3-4 सेशन मध्ये आपण हे सॉल्व्ह करणार आहोत, जेणेकरून तुमचा हा व्हिडिओ मोठा होणार नाही. चला तर आपण पुन्हा आपल्या बुद्धिमत्ता आणि गणित ह्या विषयाकडे वळूया. बघा मित्रांनो, जे आलेलं होतं ते असं म्हणता येणार नाही फार अवघड होतं, असं म्हणता येणार नाही सोपं होतं म्हणून. हे म्हणता येईल नक्की की आपल्याला शिकवलेलं होतं, फक्त तुमची प्रॅक्टिस झाली का नाही हे बघणं होतं. जसं आता पहिला प्रश्न, हा पहिला प्रश्न किचकट वाटत होता किंवा आहे असं म्हणता येईल, पण थोडं बारकाईनं जर आपण याचा विचार केला तर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जमेल. म्हणजे बघा नेमकं काय, एक स्थानक ए पासून काही प्रवासी, बघा त्यांनी दिलेलं आहे. अशा पद्धतीच्या प्रश्नांमध्ये तुम्ही पर्यावरण पण जाऊ शकतात, नो डाऊट. ठीक आहे. आता लक्षात घ्या काय नेमकी भानगड आहे. स्थानक ए पासून काही प्रवाशासह एक रेल्वे गाडी सुटते. ठीक आहे. आता स्थानक ए आपण इथं दाखवूया आणि लिहूया, म्हणजे तुम्हाला समजेल की स्थानक ए पासून गाडी सुटलेली आहे आणि कशा पद्धतीने उत्तर काढायचंय. स्थानक ए, ठीक आहे, इथून सुटलेली आहे आणि त्यांनी काय सांगितलं, एक रेल्वे गाडी सुटते. बी स्थानकावर 50% प्रवासी खाली उतरतात. लक्षात ठेवा 50% प्रवासी. समजा मी इथं मांडलं की 100x हे प्रवासी आहेत. इथे किती प्रवासी आहेत सुरुवातीला? 100x. 50% प्रवासी उतरतात तर राहतात किती रे? 50% प्रवासी गाडीतच राहतात. म्हणजेच आता ह्या 100x चे 50% म्हणजे किती झाले राजा? तर 50x. निम्म झाला ना थोडक्यात 50x. आणि त्यांनी काय सांगितलंय, उतरतात आणि 25 नवीन प्रवासी चढतात. ठीक आहे. मग 50x अधिक 25 असं करायला काय हरकत नाहीये. म्हणजे हे नवीन प्रवाशासहित बी स्थानकावरची संख्या झालेली आहे. पुढे सरकूया आपण आता. ठीक आहे. सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असल्यापैकी आता गाडी कुठे गेली? सी स्थानकावर. सी ह्या स्थानकावर उपस्थित असलेल्यापैकी, उपस्थित म्हणजे किती आहेत? 50x अधिक 25 हे उपस्थित आहेत. यांच्यापैकी 40% प्रवासी उतरतात. किती टक्के प्रवासी उतरतात? 40%. म्हणजे उरले किती? 60%. म्हणजे जेवढे प्रवासी इथं दिलेले आहेत त्याच्या किती टक्के रे? 60% प्रवासी उरतात. म्हणजेच काय झाले तर बघा, 50x अधिक 25 गुणाकारामध्ये 60% म्हणजे 60 भागाकारामध्ये 100 असं आपल्याला म्हणायला काय हरकत नाहीये. 60 भागाकारामध्ये 100 असं म्हणायला काय हरकत नाहीये. याला थोडं संक्षिप्त रूपात जर आपण दिलं, 0 0 कॅन्सल. ठीक आहे. इथं जर दिलं आपण, इथे काय देणार? 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 10. आता 5 भागाकारामध्ये सगळ्यालाच आहे ना इथे, बरोबर आहे. मग मी काय करू शकतो? 5 1 5, 5 10 50 म्हणजे 10x झाले आणि 5 5 25 म्हणजे 5 झाले. म्हणजे शेवटी काय आलं राजा? 10x अधिक 5 आणि याला गुणाकारामध्ये 3 म्हणजे किती झाले? 30x अधिक 15. 30x अधिक 15. ठीक आहे. आता हे संक्षिप्त रूप दिलं, 30x अधिक 15 झाले. आता पुढे काय सांगितलंय? व 40 नवीन चढतात. आता हे संक्षिप्त रूप झालंय आणि 40 नवीन चढतात म्हणजे 30x अधिक 15. ठीक आहे. मी इथं लिहितो, इथं 30x अधिक 15 आणि 40 नवीन चढतात म्हणजे प्लस 40 करतो. ठीक आहे. 40 नवीन चढतात. ठीक आहे. आता बघा, आता कंडिशन खरी माहित पडलेली आहे. आता बघा 40 नवीन चढतायत, इथं 15 आहेत म्हणजे टोटल किती झाले? 3x अधिक 55 झाले. किती झाले? 55. आता त्यांचं म्हणणं काय राजा? आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या, आता रेल्वे गाडीत जी उपस्थित प्रवाशांची संख्या जी आहे ना, ती ए वर चढलेल्या प्रवाशाच्या 40% एवढी होती किंवा आहे. याचा अर्थ
हे आता जी संख्या आहे 3x अधिक 55 ही संख्या एक स्थानकावर जेवढे लोक चढली होती का, ठीक आहे, त्याच्या 40% इतकी आहे. 40% इतकी आहे. म्हणजे 100x गुणाकारामध्ये 40%. 100x गुणाकारामध्ये 40%. टक्के असं लिहितो, भागाकारामध्ये आपण 100 लिहितो. म्हणजे 100 इथं कॅन्सल होणार, म्हणजे 40x झाले. लक्षात यायला लागले? म्हणजेच काय झालेलं आहे राजो? 40x. 40x बरोबरचं चिन्ह 3x अधिक 55. 3x अधिक 55. आता बघा, ह्या 3x ला जर इकडे पाठवलं मी 3x ला, तर 40x मधून जर बघायला गेलं, ह्या 3x ला जर पाठवलं आपण, माफ करा 3x नाही ना, आपलं काय झालं, गडबड झाली इथं, माफ करा 30x आहे, सॉरी माफ करा 30x. मी 3x लिहिता 3x लिहिलं, इथं पण 30x यायला पाहिजे, इथं पण 30x यायला पाहिजे. ठीक आहे, हा सॉरी ते गडबडीमध्ये तिथं लिहिलं गेलं, 30x आलेले आहेत. ठीक आहे, आता या 30x ला जर मी इकडे पाठवलं तर उत्तर यायला पाहिजे 10x. आणि 10x म्हणजे किती झालं रे? बरोबर 55 झाले. x ची व्हॅल्यू आली 55 भागाकारामध्ये 10, ही x ची व्हॅल्यू आली. आता त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे, तर किती प्रवासी स्थानक B वर उतरले? लक्षात घ्या, बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात ना, 50% प्रवासी उतरतायत. लक्षात यायला लागले? किती उतरले मग? तर 50 गुणाकारामध्ये. ठीक आहे, 50 गुणाकारामध्ये, आता 50 x ची व्हॅल्यू आपल्याकडे आली ना, x ची व्हॅल्यू आली 55 भागाकारामध्ये 10. 55 भागाकारामध्ये 10. 0 0 कॅन्सल. ठीक आहे, 0 0 कॅन्सल. 5 5 25, हातचाला 2, 5 5 25 आणि 2 27, 275 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे पर्याय उत्तर येईल. हे लक्षात घ्या, हे पर्याय उत्तर येईल. म्हणजे काय होतंय, नॉर्मली आपल्याला हे किचकट वाटतंय थोडंसं कॅल्क्युलेशन, पण एकदा जर समजून घेतलं तर किचकट वाटणार नाही, किंवा पर्यावरून पण जाता येईल. मग पर्यावरून पण तेच ठेवावं लागेल. जर बी ए स्थानकावर चढलेला, तर किती बी स्थानकावर उतरले? 275. मग सुरुवातीला किती होते? 275च्या दुप्पट करावं लागणार आहे. लक्षात यायला लागले? मग 275 अधिक 25 किती झाले? 300 झाले. मग सी स्थानकावर उपस्थित असल्यामुळे 40% प्रवासी उतरतात. 300 पैकी 40 उतरले व 40 नवीन चढतात. तर आता रेल्वे प्रवेश संख्या ए स्थानकावर 40% इतकी होती. हे कंपॅरिझन तुम्हाला करावं लागेल. मग एवढे कुठाने करण्यापेक्षा हे कुठाने केलेले परवडते. ठीक आहे, चलो आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न होता. एकदम सोपा प्रश्न होता. ठीक आहे, कसं काय? तर बघा, सिंपल आहे. जर मी ह्या संख्यांना 3.49 चा वर्ग, मी तर लिहितो मुद्दामून मोठ्या अक्षरामध्ये, आणि 0.51 चा वर्ग भागाकारामध्ये 3.49 वजा 0.51 असं लिहिलं. आता या 3.49 ला मी जर ए मानलं, 0.51 ला बी मानलं, तर याचा अर्थ काय झाला राजा? ए चा वर्ग वजा बी चा वर्ग भागाकारामध्ये ए वजा बी. आता ए वर्ग वजा बी वर्ग याचा फॉर्म्युला माहितीये, एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची. लक्षात ठेवा. मग आता इथं ए वजा बी झालेला आहे. ठीक आहे, आता ए वजा बी कॅन्सल. ए अधिक बी म्हणजे काय झालंय? 0.49 0.51 प्लस किती झाले राजा? 3.49. 3.49 उत्तर यायला पाहिजे 4. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर पाहिजे. हे लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 4. आता बघा, आपल्याला कॅल्क्युलेशन न करता उत्तर काढायचंय. कॅल्क्युलेशन न करता एक डोक्यात लक्षात घ्यायचं. आपल्याला डोक्यात काय लक्षात घ्यायचंय, की तिथं जर ए चा वर्ग वजा बी चा वर्ग जर असेल, तर एवढं तर नक्की आहे, वजा वजा कॅन्सल होणार, बेरीज येणार आहे. बेरीज येणार म्हणजे उत्तर 3 पेक्षा जास्त येणार आहे. पर्यायामध्ये 3 पेक्षा जास्त कोणता आहे? 2 नाहीये, 1 नाहीये, 3 नाहीये. कोण जास्त आहे? 4 आहे. डायरेक्ट पण उत्तर तुम्ही काढू शकला असतात विदाउट एनी कॅल्क्युलेशन, बट यू शुड हॅव टू नोटिफाय दिस, की बाबा काय झालेलं आहे नेमकं. ठीक आहे, चलो आता पुढे सरकूया, आपण पुढचा प्रश्न घेऊया. समीरने एकूण 360 ला काही सफरचंद खरी केले. जर त्याला प्रत्येक सफरचंदावर ₹3 ची सूट मिळाली असती, तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता. तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले? हा पण डोकेदुखी प्रश्न होता. पण कॅल्क्युलेशन जर करत असताल, व्यवस्थितरित्या याला सॉल्व्ह केला असेल, तर उत्तर तुमचं निघणार आहे, हे पण लक्षात राहू द्या. मग आता समजा तुम्ही ठरवलं, राजा पर्यावरण उत्तर काढायचं आहे, तर मला एक लक्षात यायला लागले. लक्षात ठेवा, पर्याय उत्तर काढत असताना एक एक चेक करणं गरजेचं आहे.
या प्रश्नाला मी तुम्हाला सजेस्ट करेल पर्यायवरून उत्तर काढा, कारण सोपं जाईल. कसं बघा, सुरुवातीला 24 आहे. समीरने सफरचंद त्यांनी काय झालं तर मुळात किती सफरचंद खरेदी केले मुळात. याचा अर्थ काय झाला, मी 24 जर घेतले, 360 भागाकारामध्ये जर मी 24 केले तर एक सफरचंद कितीला येईल हे आपल्याला लक्षात यायला काय हरकत नाहीये. आणि इथं जर कॅल्क्युलेशन केलं तर 15 हे कॅल्क्युलेशन येईल, म्हणजे 15 रुपयाला एक सफरचंद आहे. किती रुपयाला एक सफरचंद आहे? 15 रुपयाला. पण त्यांनी काय सांगितलं राजा, प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट दिलेली आहे. किती रुपयाची सूट दिलेली? 3 रुपयाची. म्हणजे 15 मधून मी जर वजा केले 3 रुपये तर 12 रुपयाला एक सफरचंद झालं ना राजा. लक्षात आलं? 12 रुपयाला सफरचंद झालंय. मग आता 12 रुपयाचं एक सफरचंद असेल, 360 रुपयाची किमतीचं आपण सफरचंद घेतले तर किती सफरचंद होतील? मग उलट कॅल्क्युलेशन करायचं आता पुन्हा एकदा. उलट काय करायचंय मग आता? 360 ला कशानं भागायचं आता पुन्हा एकदा? 12 रुपयाना. 12 रुपयाना. ठीक आहे. 12 1 12, 12 2 24, 12 त्रिक 36, 12 शून्य 0, म्हणजे 30 सफरचंद 12 रुपये आणि 360 म्हणजे किती झाले? 30 सफरचंद हे येतील. याचा अर्थ काय झालेला आहे? 12 रुपयाने जर विचार केला तर हे 24 सफरचंद होते. सुरुवातीला 24 सफरचंद होते, त्याच्यात 30 सफरचंद झाले. कशामुळे? 3 रुपये सूट दिल्यामुळे. याचा अर्थ 24 मध्ये किती वाढ झाली? 24 मध्ये 6 सफरचंदाची वाढ झाली. तर 100 मध्ये किती सफरचंदाची वाढ होईल? म्हणजे त्याचा उत्तर येईल की बाबा 25% अधिक सफरचंद यायला पाहिजे. किती सफरचंद? 25%. तर येत आहे का बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून? x बरोबर 100 गुणाकारामध्ये 6 भागाकारामध्ये 24 यायला पाहिजे. ठीक आहे. 24 यायला पाहिजे. मग इथं पाहायला गेलं 6 1 6 6 चौक 24, 4 1 4 4 25 100. उत्तर आलं ना पोट्यो? 25% वाढ झालेली आहे. म्हणजेच 25% अधिक सफरचंद खरेदी शकलो असता. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 हा बरोबर उत्तर आहे तुमचा. लक्षात आलं लागले? जर 25% आलं नसतं तर तुम्हाला दुसरा पर्याय घ्यावा लागला असता, उत्तर काढावं लागलं असतं. ठीक आहे. तर हे कॅल्क्युलेशन थोडं फास्ट करायचं. वेळ पुरणार नाही हे मला माहिती आहे. वेळ पुरणार नाही अशा प्रश्नांना. असे 2-3 प्रश्न मुद्दामून त्यांनी टाकलेले असतात. लक्षात राहू द्या. 2-3 प्रश्न म्हणजे तुम्हाला जे येतं ते सगळ्यांनाच येतं, पण तुम्हाला जे येत नाही म्हणजे दुसऱ्याला जे येत नाही ते आपल्याला यायला पाहिजे हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. तेव्हाच आपले उत्तर करेक्ट येतील. आता पुढचा प्रश्न बघू आपण. पुढचा प्रश्न वेळ न घालवता. जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून हळूहळू मला या चॅनलवर महत्वाच्या गोष्टी, महत्वाचे प्रश्न तुम्हाला शेअर करता येतील. चला पुढे सरकूया. आता काय दिलंय राजाओ? 150 व 500 या संख्यामधील किती संख्यांना 11 ने भाग जातो? तर सिंपल प्रश्न होता आज. सिंपल प्रश्न हा होता की नेमकं काय भानगड चेक करा. तर 150 आणि 500 यामधील किती संख्यांना 11 ने भाग जातो? आता हे येतं तुमचं फॉर्म्युल्यावर आधारित, जे की अर्थमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणतो आपण नॉर्मली. म्हणजे याचा फॉर्म्युला काय येतो मग? TN बरोबर A प्लस. आता TN म्हणजे nth टर्म असं आपल्याला तिथं म्हणायला काही हरकत नाहीये. ठीक आहे. n वजा 1 गुणाकारामध्ये D. आता बघा काय काय असते बघा. TN म्हणजे nth टर्म हा. म्हणजे आता शेवटची टर्म जी 11 न भाग जाणारी आहे 500च्या अगोदर ती TN येणार. A म्हणजे पहिली संख्या येणार जिला 11 न भाग जाणार आहे. D म्हणजे डिफरन्स येणार आणि n म्हणजे एकूण संख्या किती 11 न भाग जाणार आहे. लक्षात येईल? मग मला एक लक्षात येत आहे, 150 ला जर मी 11 न भाग दिला तर भाग जातोय का बघा? नसेल जात तर तेवढे त्याच्यामध्ये काय करावं लागतील? ऍड करावे लागतील. हे लक्षात राहू द्या. समजा उदाहरणार्थ 11 1 11, 11 1 11 उरले 4. म्हणजे उरले 4 जर आपण इथं जर 4 उरले नसते, समजा जास्त उरवायचे जर असते तर मग काय करावं लागलं असतं? 11 1 11 समजा इथं 4 असतं, समजा 54 154 जर असते, 11 1 11 उरले 4, 11 चौक 44 म्हणजेच काय झालं असतं? भाग गेला असता. म्हणजे पहिली संख्या आली 154, म्हणजे A ची व्हॅल्यू आली 154. हे लक्षात घ्या, 154. ठीक आहे. तशाच पद्धतीनं शेवटची जर संख्या काढायची तर भागाकार करून शेवटची संख्या काढू शकतात. 495 ही शेवटची संख्या आहे जिला 11 न भाग जातो. हे लक्षात घ्या. म्हणजे 11 चौक 44 उरले 5, 11 5 55 म्हणजे 495. आता बघा n वजा 1 आणि डिफरन्स किती राजाओ? डिफरन्स म्हणजे फरक.
11 11चा फरक असणार ना, कारण 11 1 11, 11 2 22, 11 3 33, 11 11चा फरक आहे, लक्षात घ्या. आता मग करा कॅल्क्युलेशन, सोपं आहे. ह्या 154 ला इकडे पाठवा. ठीक आहे, 495 वजा 154 n वजा 1 गुणाकारामध्ये 11. ठीक आहे, गुणाकारामध्ये 11 किती झाले? 5 मधून 4 गेले, खाली राहिला 1. 9 मधून 5 गेले, खाली राहिला 4. 4 मधून 1 गेले, खाली राहिले 3. आणि भागाकारामध्ये जर 11 जर पाठवले इकडं तर येईल ना इकडं, बरोबर. n वजा 1, 11 1 11, 11 3 33, उरला 1, 11 1 11. ठीक आहे, म्हणजेच 31 बरोबर n वजा 1. हा 1 ला इकडे जर पाठवलं प्लस मध्ये जाणार, n बरोबर 31 प्लस 1 बरोबर 32 उत्तर यायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर द्यायचं पाहिजे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर पाहिजे, लक्षात ठेवा. हा, अजून एक प्रश्न घेऊया पार्ट 1 मधला. जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. मी बुस्टर उमेश पाटील तुम्हाला या गोष्टीची शाश्वती देईन की येणाऱ्या काळामध्ये नवनवीन जे काही प्रश्न असतील, विज्ञान असेल, गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, त्याचं मी विश्लेषण तुम्हाला देत राहील. ठीक आहे, चला आता बघा पुढचा प्रश्न आहे. फार अतिशय सोपा होता, थोडं डोकं लावलं असतं तर उत्तर निघालं असतं. जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 असेल, ठीक आहे, ओके, 40,000 हे उत्पन्न आहे. ठीक आहे, तर त्या कुटुंबाने घर भाडे, किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला हे खालील वर्तुळाकृती अवलोकन करून काढा. कोणाकोणावर रे? घर भाडे. घर भाडं म्हणजे 110 अंश. हा, पुढे किराणा माल, किराणा म्हणजे 90 अंश. ठीक आहे, प्रवास म्हणजे 70 अंश. याच्यावर किती खर्च झाला असं त्यांचं म्हणणं असतंय. मित्रांनो, वर्तुळ किती अंशाचं असतं रे टोटल? तर 360 अंशाचं असतं. या 360 अंशापैकी ह्या घर भाडे, किराणा माल व प्रवासावर किती खर्च झाला ते काढा. म्हणजे बघा 360 पैकी 360 अंशापैकी बघा आता घर भाडे 110 अंश. ठीक आहे, प्रवास 70 अंश आणि किराणा 90 अंश. किती झाले बघा? 110 अधिक 70 अंश किती झाले? 180 अंश आणि 270 अंश असं आपल्याला बघायला भेटतंय. ठीक आहे, पुन्हा एकदा बघा, घर भाडे बरोबर आहे, किराणा माल बरोबर आहे, प्रवास बरोबर आहे. म्हणजे हे झाले 110 अधिक 70 180, 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 270. म्हणजे कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलंय. आता 360 पैकी 270 अंश हे त्यानं खर्च केलेत. अंशाचा जर विचार जर केला तर 40,000 मध्ये किती गेलेत? 40,000 मध्ये मग हे शून्य गेला, हे शून्य गेला. 9 1 9, 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 4 1 4, 4 1 4, 0 2 3 4, 10,000 गुणाकारामध्ये 3, 30,000. तर उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 2 हे 30,000. लक्षात यायला लागले? लक्षात यायला लागले? तर अशा पद्धतीनं आपण आजचं हे सेशन इथं थांबवत आहोत. परंतु उद्याच्या सेशन मध्ये पार्ट 1 आहे, पार्ट 2 साठी, 3 साठी, 4 साठी जेवढे पार्ट बनतील तेवढे बघा. कारण छोट्या व्हिडिओमध्ये लवकर तुम्हाला समजेल, जास्त लेंदी नसणार, म्हणजे तुम्ही पण बोर होणार नाही. आपण इथं थांबणार आहोत. मी बुस्टर उमेश पाटील तुमची रजा घेतो. जय हिंद.